नमस्कार विद्यार्थिनींनो. भूगोल अभ्यासक्रमाच्या प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाची काल आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये जो पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला जो नकाशा आहे त्या नकाशाचं वितरण जे आहे त्या वितरणाचा अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासावरती आधारित किंवा त्यावरती आधारित 12 प्रश्न आहेत. त्या 12 प्रश्नांची उत्तरं आपण काल पाहिलेली आहेत. आणि त्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये मानवाचे कोणते व्यवसाय येतात, तर ते 5 व्यवसाय शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, शिवाय शिकार असे हे सर्व व्यवसाय जे आहेत हे प्रामुख्याने मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये येतात. त्यामध्ये फळे कंदमुळे गोळा करणे किंवा जंगली पदार्थ गोळा करणे याचाही समावेश होतो. मग आता इथे आपण ह्या प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये जे येणारे व्यवसाय आहेत त्या प्रत्येक व्यवसायाची थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची. प्रथमतः हे व्यवसाय जे आहेत ते प्रामुख्याने त्या कोणते आहेत आणि ते निसर्गावरती अवलंबून आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ह्यांचं आपल्याला या ठिकाणी माहिती घेऊ. प्रथमतः प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे प्रामुख्याने काय, तर त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपल्याला अशी करता येईल. पहिल्यांदा व्याख्या बघा की जे मानवाचे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत अथवा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित आहेत किंवा निसर्गाशी निगडीत आहेत अशा मानवी व्यवसायांना प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. प्राथमिक व्यवसाय हे पूर्णपणे नैसर्गिक साधनसंपत्तीवरती अवलंबून असतात. नैसर्गिक साधनसंपत्तीचे घटक जे आहेत ते घटक त्या व्यवसायांवरती परिणाम करत असतात. म्हणून अशा व्यवसायांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतो. इथं उल्लेख केलेला आहे बघा, पुन्हा बघा ते प्राथमिक व्यवसाय हे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात व नैसर्गिक साधनसंपत्तीवर तेथील नैसर्गिक घटक व नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होत असतो. पुन्हा एकदा व्याख्या परत एकदा सांगतो मी बघा. जे मानवाचे व्यवसाय हे पूर्णपणे, हे महत्त्वाचं आहे इथे, पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात अशा मानवी व्यवसायांना प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. आणि मग यामध्ये आपल्याला कोणकोणते व्यवसाय दिलेत, त्यामध्ये शिकार असेल, फळे कंदमुळे गोळा करणे किंवा याला आपण जंगली पदार्थ गोळा करणे असे म्हणतो, पशुपालन असेल, शेती असेल, मासेमारी असेल, लाकूडतोड असेल, खाणकाम असेल इत्यादी प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये व्यवसायांचा समावेश होतो. आत्ताच मी इथं व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे की मानवाचे जे व्यवसाय निसर्गावरती अवलंबून असतात. प्रत्येकाचं उदाहरण बघा, शिकार बघा. शिकार हा निसर्गावरती अवलंबून आहे. तो कसा आहे, तर आपण ज्या प्राण्यांची शिकार करतो ते प्राणी प्रामुख्याने जंगलामध्ये असतात किंवा प्रामुख्याने ते गवत किंवा वातावरण तिथलं जे स्थानिक हवामान असेल त्या हवामानावरती त्या प्राण्यांची वाढ आणि विकास होते. मग तुम्ही उत्तर ध्रुवाकडे गेला तर त्या ठिकाणी रेनडियर असेल किंवा त्याचबरोबर अजून याच्याशिवाय रेनडियरसारखाच एक प्राणी आहे, त्याचं नाव आता त्याला काय म्हणतो, मला नाव आता आठवत नाही, परंतु रेनडियरसारखं एक उदाहरण आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. किंवा ध्रुवीय अस्वल असेल. त्याचबरोबर इकडे जंगलामध्ये विशेषतः मान्सून जंगलं असतील त्या मान्सून जंगलांमध्ये फळे कंदमुळे गोळा करणे असेल. मग हिरडा असेल, बेहडा असेल किंवा काही वनस्पती अशा असतात की त्यांची फळं जी आहेत ती आयुर्वेदामध्ये वापरली जातात. मग असे पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय जे आहेत ते प्रामुख्याने विशेषतः उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये चालतात. पशुपालनाचा संबंध जर पाहिला तर पशु जे आहेत किंवा जी जनावरं पाळली जातात ती प्रामुख्याने गवतावरती जगतात. निसर्गाशी त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे. शेतीचा जर पाहिला तर शेतीचा माती आणि हवामानाशी संबंध आहे, त्याच्यावरती पिकांची वाढ अवलंबून असते. मासेमारीचा जर विचार केला तर मासे हे गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यामध्ये, आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे उष्ण पाण्याचे प्रवाह आणि थंड पाण्याचे प्रवाह जिथे एकत्र येतात अशा ठिकाणी माशांची पैदास मोठ्या प्रमाणावरती होती. लाकूड तोडीचा व्यवसाय जर पाहिला तर ज्या ठिकाणी
जंगलं आहेत, विशेषतः सूचीपर्णी जंगलं, त्या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आहे. खाणकामाचा जर पाहिला तर भूगर्भामध्ये विशिष्ट ठिकाणी जी खनिजं आहेत, खनिजांची साठे आहेत, अशा ठिकाणी खाणकाम व्यवसाय म्हणजेच काय, की प्राथमिक आर्थिक क्रियांचा प्रत्यक्ष संबंध जो आहे तो निसर्गाशी असतो. म्हणून अशा सर्व मानवाच्या क्रियांचा समावेश हा प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये किंवा प्राथमिक व्यवसायामध्ये केला जातो. आता ह्या व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहेत, ती थोडीशी वैशिष्ट्ये आपण पाहू आणि मग आपण पुढे जाऊ, की प्राथमिक आर्थिक क्रियांची वैशिष्ट्ये जी आहेत ती काय आहेत. तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला ती वैशिष्ट्ये सांगता येतील, की पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे व्यवसाय पूर्णपणे कशावरती अवलंबून असतात, निसर्गावर अवलंबून असतात. हे पहिलं वैशिष्ट्य. हे व्यवसाय पूर्णपणे कशावर अवलंबून असतात, निसर्गावर अवलंबून असतात. दुसरा वैशिष्ट्य देत आहे, की ह्या व्यवसायांवरती पूर्णपणे कुणाचा प्रभाव असतो, निसर्गाचा प्रभाव असतो. म्हणजे नैसर्गिक आपत्ती असतील किंवा नैसर्गिक घटक असेल, त्या घटकांचा प्रभाव हा प्रामुख्याने त्या व्यवसायांवरती असतो. याचं मी चांगलं उदाहरण या ठिकाणी देईल, की आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये जलप्रलय झाला. मग तो सांगली कोल्हापूरचा असेल किंवा कोकणामध्ये महाड आणि चिपळूणच्या परिसरात असेल. मग या ठिकाणी फक्त मानवी हानी, आता कोकणामध्ये मानवी हानी झाली किंवा स्थावर मालमत्तेचं नुकसान झालं. परंतु शेती व्यवसाय, आता सांगली कोल्हापूर असेल किंवा त्या पट्ट्यामध्ये शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. मग ही एक प्रकारची आपत्तीच आहे. म्हणजे थोडक्यात निसर्गाच्या घटकांचा किंवा नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव जो आहे तो प्रामुख्याने या व्यवसायांवरती होत असतो. हे दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल, की ज्या वेळेला दुष्काळ पडतात, ते दुष्काळ ज्या वेळेला पडतात त्यावेळेला पशुपालनासाठी जी पालन केलेली जनावरं असतात, ती जनावरं प्रामुख्याने पोसणंही त्या शेतकऱ्यांना कठीण होऊन जातं. मग ती जनावरं विकली जातात किंवा त्या जनावरांची संख्या जी आहे ती कमी होते. तो व्यवसाय जो आहे तो व्यवसाय कमी होतो पाण्याच्या दुर्भिक्षामुळे. म्हणजे थोडक्यात हे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात आणि नैसर्गिक घटक किंवा नैसर्गिक आपत्तींचा त्यांच्यावरती परिणाम होत असतो. ठीक आहे, तिसरं वैशिष्ट्य बघा, की प्राथमिक व्यवसाय हे कच्चा माल, प्राथमिक व्यवसायातून काय तयार होतो, कच्चा माल तयार होतो. म्हणजे कच्चा माल किंवा मूलभूत कार्य म्हणू आपण त्याला, कच्चा माल गोळा करण्याचं काम हे प्राथमिक व्यवसायातून होतं. आता ते कसं, त्याचे एक दोन उदाहरणं बघा, की शेतीमधून आपण अन्नधान्याचं उत्पादन पिकवतो. अन्नधान्य आपण जशीच्या तशी खातो का, नाही, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. साधं बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा गहू असेल, ते आपल्याला प्रामुख्याने त्याचं याच्यामध्ये काय म्हणू आपण, गिरणीमध्ये दळून त्याचं पीठ करावं लागतं किंवा त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती प्रक्रिया करू शकतो. किंवा वेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, त्यामध्ये तूर असेल, मूग असेल, याच्या प्रक्रिया करून त्याच्या डाळी तयार केल्या जातात आणि मग त्या डाळी आपण शिजवून ते अन्न म्हणून खात असतो. किंवा याचा डेअरी उद्योग असेल, डेअरी उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे काय, दूध असेल. किंवा चामडी उद्योग असेल, चामडी उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे काय, जनावरांचे कातडे असतील, बरोबर. मग अशा पद्धतीने कुठलाही घटक जर घेतला किंवा खाणकामाचा जर आपण विचार केला, की लोहपोलाद असेल किंवा कुठल्याही प्रकारचे धातूचे कारखाने असतील शुद्धीकरणाचे, तर त्यासाठी कच्चा माल म्हणून काय लागतं, खनिज लागतात. म्हणून तिसरं वैशिष्ट्य या प्राथमिक व्यवसायांचं आपल्याला काय देता येईल, की कच्च्या मालाची निर्मिती करतात, हे तिसरं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य प्राथमिक व्यवसायाचं, की हे अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेले व्यवसाय आहेत. म्हणजे आत्ता द्वितीयक, तृतीयक किंवा चतुर्थक श्रेणीचे व्यवसाय जे आहेत ते अलीकडच्या काळात मानवाची जशी प्रगती होत गेली त्या प्रमाणामध्ये ते व्यवसाय विकसित होत गेले. परंतु प्राथमिक व्यवसायातील किंवा प्राथमिक व्यवसायातले जे मानवाचे व्यवसाय आहेत विविध, ते अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. मानवाचा उत्क्रांतीचा इतिहास जर पाहिला तर त्यामध्ये प्रामुख्याने शिकार, कंदमुळे किंवा फळे कंदमुळे गोळा करणे हे व्यवसाय, नंतर शेती, पशुपालन हे व्यवसाय जे आहेत ते फार पूर्वपार परंपरापासून चालत आलेले आहेत. म्हणून त्यांना आपण असं म्हणतो की प्राचीन काळापासून हे व्यवसाय चालत आलेले आहेत. ही 4 झाली. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य, प्राथमिक व्यवसायाचं पाचवं वैशिष्ट्य, की जगामधील जास्त लोकसंख्या किंवा सर्वात जास्त लोकसंख्या जर आपण पाहिली
तर ती ह्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. सर्वात जास्त लोकसंख्या ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. मग ती शिकार असेल, शेती असेल, शेतीमध्ये जास्त आहे सर्वात. शेती, लाकूडतोड या सगळ्याच प्रकारामध्ये मासेमारी, खाणकाम हे सगळे जर घेतले तर कोणत्याही इतर व्यवसायांच्या तुलनेत या ठिकाणी एकूण लोकसंख्येचा जर जगाचा विचार केला तर ही लोकसंख्या जास्त आहे. हे 5वं वैशिष्ट्य झालं. 6वं वैशिष्ट्य बघा, या व्यवसायात, प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला जो असतो तो कमी असतो. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे बघा. प्राथमिक व्यवसायामध्ये श्रमाच्या मानाने मिळणारा मोबदला हा अतिशय कमी असतो. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू की दिवसभर शेतामध्ये काम करणारा एखादा मजूर, त्याला आजच्या घडीला, आता महागाई वाढलेली आहे म्हणून आजच्या घडीला प्रामुख्याने 500 रुपयापर्यंत त्याला हजेरी मिळते. 400 ते 500 रुपये हजेरी मिळते. मग त्याला 8 ते 9 तास त्या ठिकाणी शेतामध्ये काम करावं लागतं. म्हणजे श्रमाच्या मानाने मोबदला कमी आहे. परंतु तीच व्यक्ती जर कारखान्यामध्ये काम करत असेल किंवा तीच व्यक्ती जर सेवा व्यवसायात काम करत असेल तेवढ्याच कालखंडाचे 8 तासाची, तर त्या ठिकाणी सेवा व्यवसायामध्ये त्याला 4 ते 5 हजार रुपये दिवसाला मिळू शकतात किंवा कारखान्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला 8 तासाचे साधारणतः 1000 ते 1500 किंवा 2000पर्यंत मोबदला मिळू शकतो. म्हणजे श्रमाच्या मानाने मोबदला हा इतर श्रेणीच्या व्यवसायांमध्ये जास्त आहे, मात्र प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये तो कसा आहे, कमी आहे. ते एक वैशिष्ट्य या ठिकाणी देता येईल. 7वं वैशिष्ट्य बघा की इतर व्यवसाय जे आहेत, मानवाचे इतर व्यवसाय हे ह्या प्राथमिक व्यवसायांवरती अवलंबून आहेत. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळेच व्यवसाय इतर बघितले तर ते प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांवरती अवलंबून आहेत. आता उद्योग म्हटलं तर उद्योगाला लागणारा कच्चा माल हा प्राथमिक व्यवसायातून, शेती, खाणकाम इथून मिळणार आहे किंवा पशुधनापासून मिळणार आहे. किंवा इतर जे व्यापार वगैरे हे कधी तयार होणार आहेत किंवा या सेवा व्यवसाय कधी होणार आहे. तुमचा उद्योग वाढतील आणि उद्योगातून उत्पादन वाढलं, शेतीचं उत्पादन वाढलं, शेतीच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढले, उत्पादनं वाढली तरच व्यापार वाहतो. म्हणजे पायाभूत प्राथमिक व्यवसायांना आपण काय म्हणू शकतो, पायाभूत प्रकारचे व्यवसाय, त्याच्यावरती इतर व्यवसाय हे अवलंबून असतात. अजून एक वैशिष्ट्य 8वं बघा की हळूहळू या जगामधला जर विचार केला तर जगात या व्यवसायातील लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते आता काय होऊ लागलेलं आहे, कमी कमी होऊ लागलेलं आहे. प्रमाण काय होत आहे, कमी कमी. तुम्ही बघा की आपल्या गावाकडेच बघा की गावामधील लोकसंख्या जी आहे ती शेती किंवा पशुपालनामध्ये गुंतलेली लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. शहराकडे किंवा इतर व्यवसायांकडे लोकांचा कल आहे, कारण श्रमाच्या मानाने कमी वेळामध्ये मोबदला जास्त मिळतो आणि राहणीमान उंचावता येतं. म्हणून हे एक 8वं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. अशा प्रकारे ह्या प्राथमिक व्यवसायाचे आपण आज 8 वैशिष्ट्य पाहिलेत. किती वैशिष्ट्य पाहिलीत? 8. आता हे झालं प्राथमिक व्यवसाय, त्याची व्याख्या. म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यांदा काय घेतली आपण, त्याची व्याख्या घेतली आणि त्याची वैशिष्ट्य, म्हणजे 2 मुद्दे आज कव्हर केले. प्राथमिक व्यवसायाची काय घेतली, पहिल्यांदा व्याख्या, आणि दुसरा मुद्दा आपण काय घेतला, त्याची वैशिष्ट्य घेतली. आता आपण पुस्तकामध्ये दिलेले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांकडे जाऊ. की पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे की आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्राथमिक व्यवसायाचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांची माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे शिकार, किंवा त्याला आपण हंटिंग असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, हंटिंग. हे महत्त्वाचं आहे. आता शिकार व्यवसाय जो आहे तो हा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. मानवाने त्याचा अन्न किंवा त्याचा उपजीविकेसाठी, अन्नाची गरज भागवण्यासाठी तो शिकारीचा व्यवसाय करत आलेला आहे. आणि जसा जसा त्याचा विकास होत गेला तसं शिकारीचं स्वरूप बदलून त्याची जागा जी आहे इतर व्यवसायांनी घेतली. परंतु आजही ज्या आदिवासी जमाती आहेत की ज्यांचा संबंध हा प्रगत समाजाशी फारसा आलेला नाही आहे किंवा कमी प्रमाणात त्यांचा संबंध आहे, अशा आदिवासी जमाती की ज्यांनी अजूनही त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये जतन केलेली आहेत, अशा जमाती आजही शिकार व्यवसाय करतात आणि शिकारीवरती आपल्या उपजीविका करत आहेत. परंतु काळाच्या ओघात जशी जशी लोकसंख्या वाढत गेली
त्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचं अतिक्रमण जे आहे हे प्रामुख्याने जंगलांवरती किंवा इतर शिकारीशी संबंधित असणाऱ्या पर्यावरणावरती होत गेलं आणि पर्यावरणाचा समतोल कमी झाला किंवा ढासळला आणि त्यामुळे शिकारीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास यामधून ज्या प्राण्यांची शिकार केली जात आहे त्या प्राण्यांच्या प्रजाती काही नामशेष झालेल्या आहेत किंवा काही नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे आज तुम्ही जगामध्ये जर पाहिलं तर जगामध्ये प्रत्येक देशाचा कायदा हेच सांगतो की त्या ठिकाणी शिकारीला पूर्णपणे काय असते, बंदी असते. आपल्या भारतामध्ये तुम्ही पहा, जर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगता येईल की ते चटकन तुमच्या लक्षात येईल. सलमान खानने एका काळविटाची राजस्थानमध्ये शिकार केली होती, तर त्याची केस जी आहे ती अजूनही चालू आहे. किंवा आपल्या महाराष्ट्रातलंच एक उदाहरण आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये एक मंत्री, त्या मंत्र्यांनी हरणाची शिकार केली आणि हरणाची शिकार केल्यामुळे त्यांचं मंत्रिपदही गेले आणि त्यानंतर परत ते कुठल्याही निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत. म्हणजे इतके कडक कायदे हे प्रामुख्याने शिकारीच्या विरोधात आहेत. का तर ह्या जाती ज्या आहेत किंवा वन्यजीव जे आहेत त्या वन्यजीवांना संरक्षण मिळावे, कारण आज शिकारीसाठी बंदुकींचा वापर होतोय. पूर्वी शिकारीसाठी फासे किंवा त्याला जाळ्यांचा वापर केला जायचा, तेव्हा शिकारीवरती किंवा होणारी शिकार जी आहे ती मर्यादित असायची. आता मात्र बंदुकींचा सर्रास वापर होत असल्यामुळे किंवा आधुनिक तंत्राचा वापर होत असल्यामुळे कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिकारीसाठी त्या जनावरांची किंवा वन्यजीवांची हानी होत असते, म्हणून त्याच्यावरती बंदी आलेली आहे. तर आज जगभरामध्ये आता इथं उल्लेख केलेला आहे की शिकारीवरती पूर्णपणे बंदी आहे. कारण का, संरक्षण आणि संवर्धन, पर्यावरणीय समतोल आपल्याला साधायचा आहे आणि त्यामुळे आत्ता देखील प्रत्येक प्रदेशामध्ये आदिवासी जमाती जे आहेत त्या जमातींना शिकारीच्या ऐवजी त्यांना पर्यायी व्यवसाय हे उपलब्ध करून दिले जातात. स्थानिक प्रशासन जे आहे हे त्यांना पर्यायी व्यवसाय उपलब्ध करून देत आहे. आज जर जगामध्ये पाहिलं तर प्रामुख्याने जगात शिकार करणाऱ्या अनेक जाती आहेत. मग त्यामध्ये इथे दक्षिण आफ्रिकेतील कल्हारी वाळवंटामध्ये असणारी बुशमेन असेल, त्यानंतर विषुववृत्तीय जंगलामध्ये सेल्वाज जंगलामध्ये पिग्मी असतील, बोरो इंडियन असेल, टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो असतील, अंदमान निकोबारमध्ये सेंटिनल असेल, जरावा असेल, ओंग असेल इत्यादी जमाती आजही प्रामुख्याने शिकार करतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने शिकार करणाऱ्या ज्या जमाती ज्या आहेत त्यात बुशमेन लोक जे आहेत हे प्रामुख्याने माकडाची शिकार करतात किंवा एस्किमो लोक जे आहेत ते प्रामुख्याने रेनडियर असेल याची शिकार करतात आणि बुशमेन लोक हे प्रामुख्याने बुमरँगसारखं शस्त्र जे आहे त्या शस्त्राचा वापर हे शिकारीसाठी करत असतात. आता त्याचं थोडंसं वितरण आपण पाहूया की ह्या जाती ज्या आहेत त्या जाती लक्षात ठेवा, ह्या तुम्हाला काय केल्या जातील, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारले जातील. आता त्या जातींचं त्या ठिकाणी आपण काय करूया, थोडंसं वितरण बघूया. नकाशामध्ये आपल्याकडे नकाशा आहे वरती, त्या नकाशामध्ये मी तुम्हाला ते दाखवतो. हां, एस्किमो लोक जे आहेत एस्किमो लोक जे आहेत ते प्रामुख्याने कुठे शिकार करतात, तर एस्किमो लोक हे हा जो या ठिकाणी एस्किमो लोकांचं वस्तीस्थान जे आहे ते इथे आहे. ग्रीनलंडचा जो किनारा आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर इथं कॅनडाचा अलास्काचा भाग असेल, कॅनडाचा भाग असेल, या ठिकाणी एस्किमो लोकांचं वास्तव्य आहे. लाल रंगाने मी दाखवलं आहे. इथं प्रामुख्याने ते शिकारीचा व्यवसाय करतात. आता याच्याशिवाय पिग्मी लोक जे आहेत ते कुठे आढळतात, तर हे कांगो नदीचं खोरं आहे आणि या कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये पिग्मी हे लोक आढळतात. त्यानंतर इथे ॲमेझॉन नदीचं खोरं आहे. ह्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने रेड इंडियन, त्यानंतर बोरो इंडियन यासारख्या जमाती, रेड इंडियन, बोरो इंडियन यासारख्या जमाती ह्या प्रामुख्याने शिकारीचा व्यवसाय करतात. याच्याशिवाय मलेशियामध्ये प्रामुख्याने इथं हा मलेशिया आहे, या ठिकाणी सेमांग जातील. कोणते लोक, सेमांग, ह्या जमाती ज्या आहेत त्या जमाती प्रामुख्याने शिकारीचा व्यवसाय करतात. किंवा ऑस्ट्रेलियासारखा देश असेल तर त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये इथं पिंटुपी नावाची कोणती जमात आहे, पिंटुपी ही जी जमात आहे ती प्रामुख्याने शिकारीचा व्यवसाय करते. त्याचबरोबर मगाशी आपला उल्लेख आला होता की इथं हे वाळवंट जे आहे हे कल्हारीचं वाळवंट,
या ठिकाणी प्रामुख्याने बुशमेन लोक, इथं कोणते लोक आहेत? बुशमेन लोक हे प्रामुख्याने शिकारीचा व्यवसाय करतात. आणि मगाशी मी इथं उल्लेख केला होता की इथं पिग्मी लोक, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते लोक? पिग्मी लोक. या ठिकाणी हे पिग्मी लोक आणि इथे प्रामुख्याने बुशमेन लोक हे शिकारीचा व्यवसाय करतात. त्याचबरोबर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ॲमेझॉन खोरं जे आहे त्या ॲमेझॉन खोऱ्यामध्ये इथे रेड इंडियन आणि बोरो इंडियन, इथं कोणते? रेड इंडियन आणि बोरो इंडियन हे लोक शिकारीचा व्यवसाय करतात. म्हणजे वितरण देखील तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्याशिवाय लक्षात घ्या की अंदमान निकोबार बेटं जे आहेत आपल्या भारतामध्ये, त्या अंदमान निकोबार बेटांवरती, आता ही अंदमान निकोबार बेटं जी आहेत ती इथे आहेत. इथे सेंटिनल, त्याचप्रमाणे प्रामुख्याने त्या सेंटिनल बरोबर जरावा आणि ओंग, सेंटिनल, जरावा आणि ओंग ह्या जमाती शिकारीचा व्यवसाय करतात आणि आपला चरितार्थ जो आहे तो चालवतात. या शिकारीमधून त्यांना मांस मिळते, मांसावरती आपली उपजीविका करतात. त्याचबरोबर त्यापासून मिळणारे कातडी असतील, हाडे असतील, तर त्याचा उपयोग जे आहे त्यात विक्रीतून काही प्रमाणात किंवा त्याचा उपयोग जो आहे त्यांच्या दैनंदिन गरजा असतील. आता कातडीचा उपयोग जो आहे तो दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किंवा वस्तू तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. तर अशा पद्धतीने प्रामुख्याने हे लोक जे आहेत हे शिकारीचा व्यवसाय करतात. परंतु आता शिकारीवरती मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी बंदी आलेली आहे. त्यामुळे हा व्यवसाय जो आहे तो बऱ्यापैकी आता नामशेष होत चाललेला आहे. तर आज आपण 2 मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे. पुन्हा एकदा बघा, प्राथमिक व्यवसायाची व्याख्या, प्राथमिक व्यवसायाची वैशिष्ट्य आणि प्राथमिक व्यवसायामधला पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे कोणता? शिकार. ठीक आहे, आज इथं थांबूयात. धन्यवाद.